महाराष्ट्राचं मिनी काश्मीर अशी ओळख असणारं तापोळा आणि बामनोलीचा परिसर आहे। सध्या मी या भागातच आहे। खरं तर मोठ्या संख्येनं पर्यटक देखील या भागामध्ये आता पसंती देऊ लागलेले आहेत। मात्र सध्या या भागामध्ये या ठिकाणचे स्थानिक नागरिक असतील, व्यावसायिक असतील, यांना एक समस्येला मोठं तोंड द्यावं लागत आहे। ते म्हणजे या ठिकाणच्या वटवाघूळ जे आहेत त्या या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत। अनेक झाडं जी या ठिकाणी आहेत, या झाडांवर देखील या वटवाघूळ ज्या आहेत यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या वटवाघूळांमुळे अनेक समस्या ज्या आहेत त्या या स्थानिक नागरिकांना या समस्यांना सामोरं जावं लागत आहेत। अनेक नागरिक जे आहेत ते आपल्या सोबत आता आपल्यासाठी बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत। मला सांगा की बरेच वर्षापासूनची ह्या वटवाघूळची समस्या असं बोललं जाते, पण आता नेमकी काय समस्या समोर आहे तुमच्या? गेल्या तापोळा मिनी काश्मीर आहे। या ठिकाणी बरेचसे 25-30 वर्षापासून या वटवाघळा या तापोळा गावाच्या आजूबाजूच्या झाडावर सगळ्या बसलेल्या आहेत। आता हल्लीकडच्या काळामध्ये पाहिलं त्या 5-10 वर्षामध्ये त्यांचं प्रमाण लाखोच्या घरामध्ये गेलेलं आहे। या वटवाघळांच्यामुळं या ठिकाणी ज्या झाडावर बसतायत ते झाड पूर्ण नेस्ताभूत होते। त्या झाडाखाली उभं राहता येत नाही, अर्धा किलोमीटर तो वास मारतोय। या ठिकाणी पर्यटकांना नाहक त्रास होतोय। काही वेळा ग्रामस्थांनी सुद्धा प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी त्या प्रयत्नाला यश येत नाही। अनेक वेळा स्थानिक प्रशासन असू, जिल्हाधिकारी असू द्या, कलेक्टर साहेब असू द्या, किंवा तालुक्याचे आरोग्य विभागाची लोक असू द्या, त्यांनाही सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ गावातील पदाधिकाऱ्यांनी केला, परंतु या ठिकाणी प्रशासन कोणत्याही पद्धतीने लक्ष देत नाही। एका बाजूला वटवाघळांच्या या विष्ठेमुळं म्हणा किंवा अनेक त्यांच्या ह्याच्यामुळं या ठिकाणी स्थानिक नागरिकांना त्या त्रास होतो, आरोग्य बिघडते, रोगराई येते। अशा अलाउन्स किंवा अशा सूचना प्रशासन देते, आरोग्य विभाग देते, पण ज्याच्यापासून वटवाघळांच्यामुळे होते तिकडं मात्र प्रशासन दुर्लक्ष करते। ही खऱ्या अर्थानं शोकांतिक आहे। म्हणून इथल्या नागरिकाला नेमकं सांगावं कुणाला, बोलावं कुणाला, हा प्रश्न पडलेला आहे। मी सर्वप्रथम तुम्ही इथपर्यंत आला तर TV9च्या प्रतिनिधींचं या ठिकाणी मी शतशः आभार मानतो। आणि आमचा तापोळा गावाला, ग्रामस्थांना लागला वटवाघांचा जो काय हा त्रास आहे तो आपल्या माध्यमातून निघावा आणि प्रशासनाला विनंती करावी आशा बाळगतो। नक्की काय थोडक्यात सांगाल की आता जे अनुभवत आहे तुम्ही ते वटवाघूळांच्या समस्याबाबत काय बोलू? आज या ठिकाणी टुरिस्ट हा एरिया पूर्ण टुरिस्टचा आहे आणि ह्या टुरिस्टच्या एरियामध्ये आता मागं तुम्ही पाहिलं की केरळामध्ये एक रोगराई येऊन गेली, त्याचा प्रादुर्भाव म्हणलं तर वटवाघांपासूनच झाला। आणि ह्या पार्श्वभूमीवरती बघितलं तर इथे येणारी लोकसुद्धा घाबरतात। दुसरी गोष्ट अशी आहे की ही जी झाडं भरलेली आहेत ह्याच्या खालीच PHC दवाखाना आहे। दवाखान्यातल्या येणाऱ्या पेशंटना सुद्धा याचा भरपूर प्रमाणे त्रास होतो। खाली उभं राहता येत नाही, ते पूर्ण झाडं भरलेली आहेत आणि झाडामुळं गाड्या, त्यांचे कपडे आणि हा प्रकार जास्ती होतो। तर शासनाने त्याच्यावरती काहीतरी उपाय करावा अशी आमची ग्रामस्थांची मागणी आहे। व्यावसायिक दृष्ट्या जर विचार केला तर अनेक पर्यटक आपल्याला इथं पसंती देतात, पण इथं पर्यटकांकडून काय समस्या बोलून दाखवतात का? असं काय पर्यटकांचे कसं आहे, गाडी लावलेली असते, पर्यटक बोटिंग करायला गेलेलं असतं, तोपर्यंत जर एखादी वटवाघूळ तिच्या वागली तर तिचा गाडीचा कलर जातो त्यांचा, ते विष्ठा जी पडते त्याच्यापासून त्यांना त्रास असतो, भयंकर त्रास। हे विष्ठेपासूनच्या आजार होण्याची भीती वाटते, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये बी त्याचा भय निर्माण आहे। त्या आजाराची फैलाव होतो, त्यामुळे लोकांनी तक्रारी अनेक वेळा केल्या, प्रशासन तिकडे दुर्लक्ष करते। तर आपल्या माध्यमातून तिकडे त्याला लक्ष घालावं एवढीच विनंती आहे। नक्कीच अनेकदा याबाबत तक्रारी देखील शासनाला झालेल्या आहेत। प्रशासनाने याकडे गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे, कारण अनेकदा ह्या जर अशाच पद्धतीने हा जर राहिला तर भविष्यात रोगराईचा पण प्रादुर्भाव होऊ शकतो, असं मत जे आहे ते या ठिकाणचे ग्रामस्थ व्यक्त करतायत। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, तापोळा, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।